मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर. सांगा बरं, जेवण झाल्यावर लगेच छातीत जळजळ होते का? पोट फुगल्यासारखं वाटतं का? रात्री झोपताना कशात आंबट पाणी येतं का? किंवा सकाळी उठल्यावर तोंडाला आंबट चव येते का? जर यापैकी एकही लक्षण तुमच्या बाबतीत होतच असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत ॲसिडिटी आणि गॅस्ट्रोस होण्यामागची खरी कारणे. कोणतीही महागडी औषधे न घेता फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी या समस्यांपासून कायमची सुटका कशी मिळवायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास घरगुती डिटॉक्स वॉटर रेसिपी सांगणार आहे, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. ॲसिडिटी म्हणजे नक्की काय? मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की ॲसिडिटी म्हणजे आपल्या शरीरात नक्की काय होतं. आपल्या पोटात नैसर्गिकरित्या हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. हे ॲसिड आपलं जेवण पचवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. जेव्हा आपण जेवतो तेव्हा पोट हे ॲसिड तयार करतं आणि अन्न नीट पचवतं. हे पूर्णपणे नॉर्मल आणि निरोगी प्रक्रिया आहे. पण जेव्हा हे ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार होतं, चुकीच्या वेळी तयार होतं किंवा पोटातून वर येतं, तेव्हा समस्या सुरू होते. ॲसिडिटीची मुख्य लक्षणे: छातीत जळजळ, हार्टबर्न, घशात आंबट पाणी येणे, ॲसिड रिफ्लक्स, ढेकर येणे, पोट फुगणे किंवा ब्लोटिंग, डोकं जड वाटणे. गॅस म्हणजे काय? जेव्हा जेवण नीट पचत नाही तेव्हा पोटात वायू तयार होतो. यामुळे पोटदुखी, पोट कडक होणे, अस्वस्थता आणि काही वेळा श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲसिडिटी आणि गॅस हे आपल्या शरीराचं संकेत आहेत की आपल्या खाण्यापिण्याच्या आणि जगण्याच्या सवयींमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. भाग 9. ॲसिडिटी आणि गॅस होण्याची मुख्य कारणे. ॲसिडिटी होण्यामागे एकच कारण नसतं. आपल्या रोजच्या सवयींमध्ये अनेक छोट्या चुका असतात, ज्या हळूहळू पोटाला नुकसान करतात. ॲसिडिटी होण्याची ऐन मुख्य कारणे: 1. चुकीच्या वेळी खाणे, उशिरा, रात्री जेवण, जेवणाच्या वेळा वारंवार बदलणे. यामुळे पोटाला ॲसिड कधी तयार करायचे हे कळत नाही. 2. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड, वडापाव, समोसा, पिझ्झा, बर्गर, चिप्स, मॅगी. यातील रिफाईंड ऑइल्स आणि प्रेझर्वेटिव्स पोटाच्या आतील थराला इरिटेट करतात आणि ॲसिड वाढवतात. जास्त चहा आणि कॉफी रिकाम्या पोटी. चहा किंवा कॉफी पिणे आणि दिवसातून 8 पेक्षा जास्त कप घेणे हे ॲसिडिटीला आमंत्रण आहे. 4. ताण आणि स्ट्रेस. मानसिक ताणामुळे शरीरात कॉर्टिझॉल हार्मोन वाढतो, जो पोटातील ॲसिड वाढवतो आणि पचनशक्ती कमी करतो. 5. पुरेसं पाणी न पिणे. दिवसभर फक्त 2-3 ग्लास पाणी पिणे. यामुळे पचन नीट होत नाही आणि गॅस तयार होतो. 6. जेवल्यावर लगेच झोपणे. यामुळे पोटातील ॲसिड वर येऊन GRD, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज होऊ शकतो. 6. घाईघाईने जेवण. जलद जेवल्याने हवा पोटात जाते आणि जेवण नीट चावले जात नाही. त्यामुळे गॅस आणि पचन समस्या वाढते. 1. मैदा आणि प्रोसेस्ड फूड. ब्रेड, बिस्किटे, पाव, नान, मैद्याच्या पुऱ्या हे सर्व पचायला जड असतात आणि जास्त ॲसिड तयार करतात. तुम्हाला यातील कोणत्या गोष्टी लागू होतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे होते ॲसिडिटी आणि गॅस होण्यामागची मुख्य कारणे. आता तुम्हाला चांगलं समजलं असेल की ही समस्या कुठून सुरू होते आणि आपल्या रोजच्या सवयींमुळे ती किती वाढते. दुसऱ्या भागात आपण या सर्व समस्यांवर सोपे, घरगुती आणि पूर्णपणे नैसर्गिक उपाय बघणार आहोत. आलं, जिरं, हळद, दूध, ताक, बडीशेप, पुदिना आणि अजून बरेच काही. आणि शेवटी मी तुम्हाला एक खास पचन सुधारणारं डिटॉक्स वॉटर रेसिपी सुद्धा सांगणार आहे, जी तुम्हाला फक्त एका आठवड्यात खूप मोठा फरक दाखवेल. तर दुसरा भाग नक्की बघायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून दुसरा भाग येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो मिस करणार नाही. मी तुमची मैत्रीण माया, माया हेल्थ टिप्सवरून. दुसऱ्या भागात लवकरच भेटूया. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. जय हिंद. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ॲसिडिटीची कोणती समस्या सर्वात जास्त त्रास देते, का हे